दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा आनंद आणि लोकांचा उत्साह यामध्ये थोडासा हिरमोड सुद्धा पाहायला मिळतोय। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले या परिसरात पावसाचा जोर आहे। अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांची मात्र चांगलीच तारांबळ झाली आहे। तर मुंबईच्या कुर्ला परिसरातही तुफान पाऊस पडतोय। अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली आणि तारांबळ उडाली। तर मुंबई जवळच्या ठाण्यातही पावसाचा जोर दिसतोय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। पुढचे काही दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाला ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। मी आहे सध्या ठाणे महानगरपालिका या परिसरामध्ये आणि आपण जर पाहिलं ही रिमझिम सध्या पाऊस सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची या पावसामुळे तारांबळ उडालेली आहे। ऐन दिवाळीचा सण आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे। लोक आता घरी आपापल्या घरी निघालेले आहेत, खरीदारी करण्यासाठी निघाले आहेत आणि या वेळी आता रिमझिम पाऊस सुरू आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवली आहे। त्यामुळे या पावसामुळे ठाणेकरांची एकंदरीत तारांबळ देखील उडाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। तर नवी मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। नवी मुंबईतल्या पनवेल आणि उरण भागात पाऊस कोसळतोय। वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी कंदील खाली पडल्याच्याही घटना घडल्यात। गेल्या तासाभरापासून कल्याण डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय। त्यामुळे कल्याणच्या अनुपम नगरमधल्या एका घरावरती झाड उन्मळून पडलं। या घटनेत दोघे जखमी झाल्याची माहिती आहे। दोघांच्याही डोक्याला दुखापत झाली आहे आणि त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर कल्याणमध्ये झालेल्या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती मिळतेय। जोरदार वाऱ्यासह कल्याण डोंबिवली परिसरात पाऊस बरसतोय। तर कोल्हापुरातही विजेच्या गडगडाटासह शहरभरात जोरदार पाऊस पडला। पावसानं अचानक हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली। दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा या पावसानं चांगलाच खोळंबा केला। तर रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या पावसामुळे नागरिकांची मात्र प्रचंड मोठी अडचण झाल्याचं चित्र दिसलं। यंदाच्या मोसमात परभणी जिल्ह्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला। आज लक्ष्मीपूजन आणि सर्वत्र त्याची तयारी सुरू असताना सुद्धा परभणीमध्ये तुफान पाऊस पडतोय। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ झाली आणि रस्त्यावरती दुकानं थाटलेल्या दुकानदारांचं प्रचंड मोठं नुकसानही झालं। आणि यानंतर बातम्या लक्ष्मीपूजनासंदर्भातल्या आहेत। काँग्रेसचे नेते, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज सहकुटुंब